ते आपली छान गणपतीची अशी मोठी फ्रेम येणार आहे. आमचा बाथटब हे बघा हा मुलींचा बेडरूम आहे. हो हे बघ तिथं कलरचं काम चालू आहे. कलरचं काम चालू आहे आता सध्या, त्याच्यामुळे सर्व सेटिंग त्यांनी केलेली आहे. इकडे आपला टीव्ही युनिट येणार आहे, अगदी जुन्या पद्धतीचा. सर्व फर्निचर हे खर्डीवरून बनवलंय आपण. आणि इथे आपली छान गणपतीची अशी मोठी फ्रेम येणार आहे. ह्या बाजूला आपले सोफा सेट वगैरे येतील आणि वर जवळपास 5-6 फुटाचं असं झुंबर येणार आहे, छान असं मस्त. चला आपण पुढे जाऊ, किचन मध्ये जाऊ. हे असा आपला जिना, इथे सुद्धा आपली लाकडी खांब येणार आहे. हे कॉमन बाथरूम आहे आपलं. हे इकडे बेडरूम. चल आई पप्पांचा बेडरूम आहे हा. इकडे सुद्धा कलर काम चालू असल्यामुळे सगळं फर्निचर बंद ठेवलेलं आहे. पप्पांचा बेडरूम आहे हा. इथे आपला हा बेड येईल, इथे साईड टेबल वगैरे येईल. तिकडे ड्रेसिंग टेबल आहे, ते पण पॅक करून ठेवलंय. फर्निचर चालू असल्यामुळे पूर्णपणे पॅक छान व्यवस्थित केलेलं आहे. इकडे प्लास्टिक लावून ठेवलंय शोकेसला, कलरचं काम चालू असल्यामुळे. काय ग काय वायर आहे, हात नाही लावायचं काम. इकडे बाथरूम आहे बघा. इकडे सुद्धा फर्निचर झालेलं आहे. इथे एक मोठा आरसा लावणार आहे. आरसा, बरोबर आरसा लावायला पाहिजे. अजून इथं पण लाईट लावायचे, अजून हे कपाट आम्ही आमच्या पद्धतीने बनवून घेतलंय. आता हे ओपन झालं की तेव्हा आम्ही तुम्हाला याची सुद्धा एकदा व्हिडिओ करून दाखवू. असे स्पेस आहे, मग असं खोललं तरी इथं सगळे कपडे हँग करायचे. हे बघा हाजी ना, इथे सगळे आपले लाकडी बांबू येणार आहे. सगळं खर्डीवरून फर्निचर बनवले, ते सुद्धा तिथूनच बनवले. इथे छान मोठी अशी फुलदाणी लावू आपण. इथं असं सुंदर फ्लावर पॉट ठेवू आपण. हा आमचा बेडरूम. इथं पण कलरिंगचं काम चालूच आहे. कलरिंगचं काम चालू असल्यामुळे इथे सुद्धा सर्व पॅक करून ठेवले. इथे पण असंच बेड, सेम खालच्या रूम सारखाच आहे हा. सेम आहे तसं, सेम कपाट घेतले खालच्या रूम सारखाच हा पण रूम सेम. फर्निचर पण सेम घेतले. हे बघा व्ह्यू किती छान आहे, किती भारी वाटतं मस्त. अगदी मोकळं थंडगार वातावरण आहे. इथं आमचा बाथटब, बाथरूम बघा. बाथटब सरळ आवडतं बाथटब. काय त्रिश होते, काय काय करायचं त्यात? आंघोळ करायची ना. चला चला बाहेर चला, चला चला बाहेर चला. आणि त्याच्या आत एक सर्कल टाइपचं हे राहतं, मग त्याच्या आत टाकलं पाण्यामध्ये ते अशा बुलबुले तयार करतात. हे बघा हॉल दिसतो खाली, डबल हाईट आहे ना त्याच्यामुळे. किती छान. इथं एक टेबल ठेवणारे आणि 2 चेअर, म्हणजे की खूप छान वाटत. पप्पांचा असं तो स्टडीचा वगैरे का कॉर्नर कसं बनवायला पाहिजे. डिझाईन किती छान वाटते बघ. इथे असे सुंदर अशा कुंड्या ते ठेवायच्या रचून. समोरच्या भिंतीला वेल सोडायचे ना. समोरच्या भिंतीला आम्ही अशी कुंड्या लावणार आहे थोड्या थोड्या अंतरावर, आणि तिथून वेल म्हणजे वेल खाली एक मोठं असं. हा कम्प्युटर रूम आहे, इथे कम्प्युटर वगैरे येईल, त्यांच्या कामाच्या वस्तू वगैरे सगळ्या. इथं असा टेबल येईल आणि त्याच्यावरतीच कम्प्युटर, PS5 सगळं जे पण पप्पांकडे राहील ते. चल ग त्रिशा. हे बघा इथे स्वरा सांग इथे काय येणार आहे. इथे ओपन शॉवर आहे. इथं अशी जॅपनीजची ग्लास आहे ना, ती म्हणजे की जर आपण आत गेलो आणि लॉक केलं पुन्हा ब्लर होऊन जाईल बाहेरून, आपल्याला काहीच नाही दिसणार बाहेरच्या वाल्याला. आपल्याला बाहेर दिसेल आणि सगळे शॅम्पू आणि ते ठेवायची सोप पण ते सगळं उन्हाळ्यात आलं
आम्ही उन्हाळ्यात आल्यावर ती माझे बहीण भाऊ आल्यावर इकडे ते शो. आम्ही इकडे मजा जिजू, करतो. जिजू. छी. इकडे इकडे या बाजूचा व्ह्यू दाखवा. हा घराच्या समोरचा व्ह्यू आहे. बघ ग, दाखव. कम्प्युटर रूमला इथे सगळे कौला असे टाकलेले आहे आणि काच पण टाकलेली, कारण की मधल्या रूम मध्ये नॅचरल लाईट पडण्यासाठी दोन्ही बाजूने टाकलेली आहे काच. दरवाजा लावणार आहे तर कोणी असं कावळे बिवळे आहे ना ते येऊन नाही जाणार. कलर काम चालू असल्यामुळे सर्व फर्निचर झाकून ठेवले आहे असं प्लास्टिकने. इथे पण फर्निचर आहे. इथे सुद्धा कपाट आहे. हे किती छान व्ह्यू आहे बघ. चल नको पाठवतो. तर आपण इथे येणार आहोत. बघा, हा मुलींचा बेडरूम आहे. हा पण पूर्ण पॅक केलेला आहे. तरी थोडासा दिसत असेल तुम्हाला. सर हाय का? सर्व अशा इथून ते तिथपर्यंत सर्व टाईल्स येणार आहे. आधी चालला होता विचार गार्डन करायचा अर्ध, पण आता ठरवलंय की सर्व टाईल्स लावायच्या आणि थोडी अशी झाडांसाठी जागा सोडलेली बाजूबाजूनी. हे बघा, ही झाडांसाठी जागा आहे ना. इथून तिथून सगळीकडे अशीच केली पूर्ण कंपाऊंडला. छोटी छोटी झाडं, मोठी झाडं, काही फळांची, आंब्याची, अशी सर्व लावली जातील इथे. इथं कुठं तरी असं आहे का लावायचं आणि त्याच्या आत अशी दुकानाची बाजू, टेबल आणि एक चेअर ठेवायची. मग ही दुकानाची बाजू इकडे दाखव आपण. इथे गेट येईल का? इथे पण एक गेट येईल तर छान होतील मोठे, नाही का? चल ग. हो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.